नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा डाएट फॉलो करत असाल किंवा भरपूर व्यायाम करत असाल, त्यासाठी आज आपण भरपूर भाज्या घालून हेल्दी, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त बनवणार आहोत ज्वारीचे परोठे. हे परोठे बनवण्यासाठी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, कोबी कट करून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, धनिया कट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कांद्याचे पात, जिरे घेतलेले, ओवा घेतलेला आहे, हळद घेतलेली, लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, जिरे पावडर घेतलेले. हे भाज्या आणि सगळे मसाले असे सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. हे सगळं भाज्या वगैरे सगळं मिक्स करून घ्यायच्या आहे. जेवढे मिक्स कराल तेवढं आपल्याला हे मिश्रण ओलं होतं, त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये आटा घालायचा आहे. आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याच प्रकारे आपलं ज्वारीचं पीठ असं ओलसर झालेलं आहे आणि आता आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हा आटा आपल्याला ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आहे. हा ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग येत नाही आहे, पण आपण गरम पाणी घातल्यामुळं असं बाइंडिंग थोडंसं आलेलं आहे. हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा, असं सॉफ्ट आटा मळून घ्यायचा आहे. थोडासा गोळा कापड ओलं करून घ्यायचा आहे आणि थोडासा एक गोळा तोडून असं आपल्याला असा हाताने हे गोळा असा पसरून घ्यायचा आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे परोठा घालायचा आहे आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि परोठा दोन्ही बाजूनी चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा, आपल्या परोठ्याला कलर किती छान आलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये हळद घातली आहे आणि भाज्यामुळं अशा आपल्या परोठ्याला खूप असं कलर छान आलेला आहे. आणि परोठा आपल्याला डायरेक्ट प्लेटमध्ये काढायचा नाही, कारण खूप असा ओलसर होऊन जाईल. तर एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे किंवा एखाद्या सुती कापड तुम्ही खाली ठेवू शकता आणि त्याच्यावरती काढू शकता. तर अशा प्रकारे आपले सारे परोठे आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा, हे सारे परोठे मी अशा पद्धतीने करून घेत आहे. हे सारे परोठे दिसायला किती छान दिसतात. तर हे परोठे तुम्ही नक्की करून बघा आणि हे परोठे ज्वारी ही उन्हाळ्यामध्ये नक्की खावे आणि हे परोठे पचायला अगदी हलके फुलके असतात आणि हे परोठे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा पण तेवढीच मिळते. आणि हे परोठे तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे परोठे खाऊन मी बघते आहे. बघा किती छान, खूप टेस्टी झालेले हे परोठे. तर नक्की करून बघा. पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.